आपलं नाव सांगा मला. मी गजानन शंकरराव वाक्षे, ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा दक्षिणला अध्यक्ष म्हणून काम बघतो. ओके. आपण काय मारुती वैन प्रदेश कार्यकारिणी सदस्य. ओके. आपण राजकुमार जठार, इंदापूर मध्य विधानसभा मंडलाध्यक्ष. आपलं काय काम? तानाजीराव थोरात, किसान मोर्चाचा माजी अध्यक्ष. तेजस देवते, तालुका अध्यक्ष, इंदापूर पश्चिम मंडलचा. किसान मोर्चाचा अध्यक्ष. ठीक. तुमच्यापासून सुरुवात करा. काय शेतकऱ्यांची अवस्था या बरेच पुढे नाही, पावसामुळे शेतकरी हैराण आहे आणि विशेषतः मराठवाड्यातला शेतकरी. परंतु सरकारनं जे आता भरघोस पॅकेज दिलेलं आहे, भरघोस दिलं, शेवटी मदत असते ना. आपलं 100% नुकसान झालं पण जी मदत मिळते ही मदतच असते ना. पण ते सरकारनं व्हायला का तेवढं पण मदत तर सरकारनं चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलाय मदत द्यायचा. हा, मग दिलेली आहे, दिलेलेच आहे ना. मोठं 31,000पेक्षा जास्त कोटीचं पॅकेज आता सरकारनं जाहीरच केलं ना. मला एक सांगा, जे हे म्हणतायत त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना जेवढी मदत मिळाली ती ठीक आहे. मग तुम्हाला काय वाटतं? ह्या साईडला येते थोडं आतापर्यंत कुठल्याच शासनाने एवढी शेतकऱ्यांसाठी मदत केली नाही एवढी ह्या युतीच्या सरकारने नाही. कुठं आकडेवारी सांगून दाखवून द्या कोणी नाही. खोट काही सांगण्याचा अर्थ नाही. हे जी मदत आहे ही मदत अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आता ते जरी कमी वाटत असेल, आता कमी वाटणं साहजिक आहे, कारण का नुकसान 100 रुपये झालं आणि तुम्हाला 40 रुपये मिळाले तर वाटतच नाही आपलं नुकसान झालं. 60 रुपये आपल्याला मिळाले नाहीत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे. मला अजून एक प्रश्न आहे माझा प्रामुख्यानं. महायुतीनं ज्या वेळेस इलेक्शनच्या टायमिंगला शेतकरी कर्जमाफी करू हे आश्वासन दिलं होतं, जवळजवळ 1.5 वर्ष होईल काही दिवसामध्ये, अजूनपर्यंत हे आश्वासन पूर्ण आहे. यावर आपलं मत काय होईल ना, कर्जमाफी होईल ना. सरकार त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. नाही, तारीख निश्चित नाही, कारण मी एवढा मोठा नेता नाही की मी सांगायला ह्या तारखेपर्यंत. मग आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योग्य वेळी ती मदत जाहीर करते. ठीक आहे. मला सांगा, आता हे मुद्दे झालेच आपले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये भाजपनं वेगळं एक लढलं पाहिजे का एकत्रित महायुती म्हणून लढलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आपल्या पक्षवाढीसाठी भाजपने नक्कीच स्वतंत्र लढलं पाहिजे. स्वतंत्र लढलं पाहिजे. तुमचं का पुण्यातलं आहे ना? नाही, ग्रामीण पुणे जिल्हा. पुणे जिल्हा. गाव कुठलं? इंदापूर तालुका. इंदापूर तालुक्यामध्ये भाजपची परिस्थिती कशी आहे मला सांगा. सध्या स्ट्रॉंग आहे भाजपची परिस्थिती. स्ट्रॉंग आहे. कोण मोठे नेते मला थोडं सांगा ना. मला मोठे नेते सगळे, आमचा प्रत्येक कार्यकर्ता मोठा आहे. भारतीय जनता पार्टीने ह्या वेळेस मोठी तयारी केली होती, पण त्या वाटाघाटीमध्ये ते सीट आमचं राष्ट्रवादीला गेलं. पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी लढण्यास तयारीच होती. आणि आता सगळं पाटील जेव्हा राष्ट्रवादीत गेले त्यानंतर काय भाजपला थोडी म्हणजे असं हे पडल्यानं वाटते का? हर्षवर्धन पाटलांना गरज होती भाजपची, त्यांना वाटलं होतं आपल्या भाजपमध्ये जावं म्हणून ते गरजेसाठी भाजपमध्ये आले होते. भाजप वाढवण्यासाठी हर्षवर्धन पाटील आलेले होते. 100% आणि आजच्या मित्राला आमच्याकडे बरेचसे चेहरे आहेत. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर आमच्याकडे सोनाई परिवाराचे प्रवीण माने आलेले आहेत, त्यांचं मोठं नाव आहे. आमच्याकडे 20-20 वर्षापासून पक्षात काम केलेले ओबीसीचे चेहरे आहेत, शेतकऱ्यांचं काम केलेले नेते आहेत, आमच्याकडे युवा चेहरे आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची इंदापूर मोठी ताकद आहे. बरोबर. एकत्र लढलं पाहिजे नाही असं तुमचं मत आहे? नाही, अजिबात लढलं नाही, वेगळं लढलं पाहिजे. पण जर तुम्हाला आदेश आला की राष्ट्रवादीचं एवढे मोठे तुमच्या तालुक्यात पॉवर आहे, तमाम भरणे मंत्री आहेत तुमचे, तर वर्ण आला तर तुम्हाला लढावंच लागेल. दत्तामामा भरणे मंत्री, दत्तामामा भरणेंच्या विधानसभेला आम्ही एकत्रच काम केलं, मंत्री झालेत ना. दत्तामामा भरणे मंत्री तुम्ही सांगताय, पण मुख्यमंत्री भाजपचे आहेत ना. 100% एकत्र नाही लढलं पाहिजे. प्रत्येक पक्षाला स्वतःची एक महत्वाकांक्षा असते, आपला पक्ष वाढावा म्हणून महत्वाकांक्षा असते. त्यामुळे एकत्र लढलं नाही पाहिजे. आणि एकत्र लढायचं का नाही लढायचं हे विचारासाठी आज साहेबांनी बैठक घेतली आहे. मग तुम्ही साहेबांना हे गोष्टी विचारणार आहे काय? 100% विचारला ना. साहेबच सगळ्यांना प्रत्यक्षात प्रत्येक तालुका अध्यक्षांना ते समक्ष विचारतायत काय केलं पाहिजे म्हणून. बरोबर. थोडं तुम्ही पुढे मला तुम्हाला विचारायचं, ओबीसींची ज्या पद्धतीने मोर्चे नागपूरमध्ये वगैरे सुरू आहेत त्यावर तुमचं मत काय? मराठा आरक्षणाचा GR वगैरे रद्द झाला पाहिजे नाही, काय माहितीये का, मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ह्या मताचे आम्ही सगळे आहे, पण ओबीसीवर अन्याय होऊन नाही. अन्याय झालाय नाही, अन्याय होऊन देणार नाही सरकार असं आमचं मत आहे. नाही झाला अजून तरी, पण भविष्यात ज्या काही गोष्टी घडतील त्या हे सरकार ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही नक्की. तुमचं काय दादा मत आहे? त्या पद्धतीनं एकत्र लढलं पाहिजे का वेगवेगळं लढलं पाहिजे ह्यावर?
आता भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आज जगातील विचार केला तर भारतीय जनता पार्टी आता एक नंबरला पक्ष आहे. म्हणून प्रत्येक कार्यकर्ता हा आता स्थानिक लेवलला जे नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत ती स्वतःसाठी एक स्वतःचं ग्राम तयार करण्यासाठी लढतोय. म्हणून आता आमच्या पक्षाचं जेव्हा देईल तर आम्ही म्हणणार, पण आम्ही एक कार्यकर्ता म्हणून आम्ही स्वतंत्र लढायची तयारीत आहे. तुमचं काय मत आहे? एकत्र लढलं पाहिजे, कसं लढलं पाहिजे? ज्या त्या पक्षाची ताकद ठरवायची असेल तर कार्यकर्त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. काय दादा मत तुमचं? ज्या त्या पक्षाचे आता आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं जर आपल्याला अस्तित्व टिकवायचं असेल आणि ते दाखवायचं, आपण जगातली एक नंबरची पार्टी म्हणतो भारतीय जनता पार्टी, आणि मग ते निवडणूक आपण स्वतंत्रपणे सामोरे गेलं पाहिजे. पण माझा एक दुसरा विचार असा आहे, ज्यावेळी नेत्यांच्या निवडणुका, आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, कार्यकर्त्यांच्या निवडणुका, नेत्यांच्या निवडणुकांमध्ये काय होतं, लोकसभा असेल, विधानसभा असेल, मोठ्या वाटाघाटी होतात, महायुतीचा निर्माण होती, युती निर्माण होती, त्याच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जावं लागतं. मग आमचं असं म्हणणं आहे, आता या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, महायुतीच्या सर्वच पक्षांनी विचार केला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा आहे. त्यामुळे महायुतीच्या निवडणुका ह्या महायुती मी बरोबर घेऊन जर लढलं तर निश्चित अनेक कार्यकर्त्यांना त्यातनं संधी मिळेल, अनेक कार्यकर्ते विविध पदावरती दिसतील. प्रत्येक वेळेस नेत्यांची निवडणुका झाली की कार्यकर्ता वारेवर महायुतीने सोडून देणं हे पण योग्य नाहीये, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका ह्या महायुती म्हणून झाल्या पाहिजेत आणि त्यामध्ये प्रत्येक पक्षाला समान संधी महायुतीच्या माध्यमातून मिळाली पाहिजे. मला सांगा, तुम्हाला हे महायुती म्हणून म्हणतात, दत्तमामांचं काम कसं आहे इंदापूरमध्ये? काम आहे ना, आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे, मदत करतात. आणि फडणवीस साहेबांचं एक आहे की जनता डोळ्यासमोर ठेवून ते काम करतात. कोणता पक्ष किंवा कोणता नेता डोळ्यासमोर ठेवून ते काम करत नाहीत. आज आमच्या इथं 3 साखर कारखाने, जवळपास छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे, कर्मयुग आहे, निराभिमा आहे. 3 साखर कारखान्याला मदत करायचं काम हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अमित शाह साहेबांनी केलेलं, म्हणजे भारतीय जनता पार्टीने केलेले. ते विरोधातले जरी कारखाने असले तरी भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना कारखानदारांना मदत केलेली. तर नेहमीच भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांबरोबर राहिलेली पार्टी. मला एक सांगा, आता शेवटचं दत्तमामांचं काम कसं आहे तुमच्या एरियात? वैयक्तिक व्यक्ती म्हणून नाही, सरकार म्हणून काम चांगलं आहे. वैयक्तिक व्यक्ती म्हणून नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय? दत्ताबाबा प्रश्न तुम्ही व्यक्ती म्हणून विचारताय का मंत्री म्हणून विचारताय? पहिल्यांदा व्यक्ती म्हणून सांगा, परत मंत्री म्हणून सांगा. व्यक्ती म्हणून कोणच शकता वैयक्तिक काम करू शकत नाही ना. एक संघटन आहे भारतीय जनता पार्टीचा, मुख्यमंत्री नेतृत्वाखाली काम चालू आहे. वैयक्तिक काम त्यांचं चांगलं नाही असं म्हणा. वैयक्तिक काम चांगलं नाही हा विषय येत नाही. वैयक्तिक व्यक्तीचं काम असं आपल्या घेऊन नाही. जर जे सरकारमध्ये काम करतात ते चांगलं हा, काम. ते चांगलं. काय म्हणाल तुम्ही? बोला बरं दत्तमामांच्या कामाबद्दल. 100% महायुतीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात हे वेगवेगळ्या प्रकारचे विकास कामं होत असतात. आणि आता दत्तमामा बर्णे कॅबिनेट मंत्री आहेत, तर या सगळ्या विषयात नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर नगरपालिकेला जवळपास महायुतीच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाचा नमा उद्यानासाठी निधी मंजूर झालेला आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून महायुतीचं इंदापूर तालुक्यात चांगलं जोरात काम चालू आहे. तुमच्या सगळ्यांचं असं मत आहे की इंदापूरमध्ये भाजपचं जे पद्धतीचं बळ आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि ते वेगळं लढलं पाहिजे भाजप.